ही आमची मुचकुंदी नदी आहे आणि हा डोंगर आहे अरुण गावचा. हे नारळीच्या झाडाच्या बाजूला आमची मुचकुंदी नदी आहे. ते दिसणार नाही आता, झाडं भरपूर आहेत. कसा नजारा आहे बघा. आता मी चालू आहे धोपेश्वरला माझी मावशीची मुलगी आहे, तिथे जाणार आहे. तिने बरेच दिवस मला बोलत होते की दादा तुम्ही गणपतीला येत नाही, मेमध्ये येतात. तर आता मी चालू आहे राजापूरला धोपेश्वर मंदिराच्याकडे जाणार. तिथून राजापूरमध्ये तिच्या घरी पण जाणार आहे आणि तिथून मग आणखी फिरायचं आहे आर्यदुर्ग वगैरे. मग परत संध्याकाळी घरी येणार आहे. गौरीचा सण आहे. आता आम्ही आलो आहे दूधपापेश्वर मंदिराच्या एकदम समोर. तर तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता की एक छोटासा धबधबा आहे, पण एकदम सुंदर आहे, खळखळणारा. आणि त्याच्या डाव्या साईडला नारळी पोपळीच्या बागेत बघा, नारळ आहे, पोपल आहे आणि इथं पुढं केळीची पण झाडे आहेत. एकदम अति सुंदर आहे आणि खूप चांगलं दृश्य आहे. तर आता आम्ही प्रवेश करणार आहे धोपेश्वर मंदिराच्या आतमध्ये. समोर तुम्हाला इमारत दिसते. आज आम्ही आलो आहे दूधपापेश्वर मंदिरामध्ये. तर हे 900 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. याच्या अगोदर मी एक वेळा आलो होतो, पण आता जीर्णोद्धार झाला तेव्हापासून मी पहिल्यांदाच येतो इकडे. खांबाचं रेखीव काम बघायचं जबरदस्त आहे. आमचे माझे मित्र, भाऊजी, माझी बहीण आली नाही मुंबईवरून, पण भाऊजी आले. म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या गणेशची मूर्ती आहे, हनुमानची मूर्ती आहे. मंदिराच्या आवाराच्या बरं उजव्या बाजूला जी शंकराची पिंडी आहे, नंदी आहे आणि बाजूला पादुका पण आहे. त्याच्यावरती असा अभिषेक करतात पुजारी. आतमध्ये फोटोग्राफी करायला मनाई आहे. आपण तिथं बाहेरून दर्शन पण घेऊ, तर तुम्हाला पण दर्शन होईल. अप्रतिम असा क्षण म्हणायला लागेल हा. जबरदस्त, खूपच सुंदर असा नजारा आहे. निसर्गाने मुक्त असताना उधळण केलं इथे. पाऊस पण 2 दिवस भरपूर पडतो, त्यामुळे धबधब्याचा जोर जबरदस्त जास्त आहे. आवाज तुम्ही ऐकू शकता. आणि हा फेसाळलेला धबधबा कसा वाटतो जबरदस्त, अप्रतिम. आज गर्दी कमी आहे देवळामध्ये. पाण्यात जायचं आहे. आता मी जाणार आहोत कामेश्वर मंदिराचे. इथे श्री कामेश्वर मंदिर मुख्य मंदिराच्या बरोबर मागे आहे. तर तिथे आता आम्ही दर्शन घेऊन पुढे जो मुख्य धबधबा आहे तिथे जाणार आहोत. मुख्य मंदिराच्या मागच्या साईडला तिथे गायमुख आहे. तिथे शंकराची पिंड पण आहे, नंदी आहे. हे अभिषेकाचं पाणी आहे, खूप पवित्र आहे. मी ते प्राशन केलं आणि डोळ्यांना पण लावलं. आत्ता मी आलो आहोत मुख्य धबधब्यापासून. तिथं आमची पूर्ण टीम आहे. अंकिता साहू आहे, चैतन्य बातीसाहेब राजपूत. समोरचे दृश्य बघा, एकदम अप्रतिम असं आहे. धबधब्याचा प्रोत्साहक वाहत आहे आणि ते पाणी बघा नंतर अगोदर संत गतीने पुढे चाललेलं आहे. आणि मी बघतो की हा
जो ब्रिज आहे मी तो ब्रिजवर आहे आणि ब्रिजवरून बघा काय दृश्य दिसत आहे खूपच सुंदर. आणि तिथून पूर्ण मंदिर दिसतं बघा. मंदिर पूर्ण त्याचा गाभारा आणि परत तुमच्या तिथं बैठक आणि तुमच्या जो आपण इंटरेस्ट करतो ते पण पूर्ण दिसतं इथे. खूपच छान. आजूबाजूला पूर्ण भरपूर झाडे आहेत. खूपच छान. मंदिरातून बाहेर पडताना डाव्या साईडला काळभैरवाचं मंदिर आहे आणि उजव्या साईडला वीरभद्राचं मंदिर आहे. आणि आता आम्ही आलो आहे मंदिराच्या बाहेर आणि खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्ही पण नक्की मंदिराला भेट द्या. आता आम्ही प्रवेशद्वारातून बाहेर निघालो आहे. घरचा रस्ता करतो आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकता की नवलाई देवीचं मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन घेऊन घरी जाणार आहे. आम्ही जाताना डायरेक्ट राजापूर घरातून जे निघालो होते डायरेक्ट राजापुरातून पहिला आम्ही दूधपापेश्वरला गेलो. तिथं दर्शन घेतलं, थोडं एन्जॉय केला, फिरलो आम्ही, थोडं भरपूर मजा आली आणि मन प्रसन्न झालं सर्वांचं. आणि येताना आम्ही माझी मावशीची मुलगी आहे तिच्या घरी गेलो. त्यांच्या घरी आम्ही देवाचं दर्शन घेतलं गणपतीचं आणि मग चहा पाणी केल्यावर आम्ही आमच्या घरी आलो इकडे दसूरमध्ये. आणि दुसरं सांगायचं म्हणजे गौरीच्या दिवशी आमच्या इकडे मटणाचा नैवेद्य दाखवतात, पण तो गौरीला नसून तो गौरीबरोबर आलेल्या भक्तगणांना असतो, अशी प्रथा आहे. आणि ती प्रथा आम्ही अजून चालू ठेवली आहे. काही लोक म्हणतात की अघोरी प्रथा आहे, पण तसं काही नाही आहे. तर आम्ही एक 10 मित्राने एक बकरा घेतला आहे. काही लोक चिकन करतात, मच्छी कोण करत नाही सहसा, पण चिकन करतात, चिकन वडे करतात आणि कोणी मटण वडे पण करतं. तर आम्ही तो बकरा कापणार आहेत. आणि त्याचं असं आहे की आम्ही तो एक 10 मित्रांनी मिळून घेतलेला आहे बकरा आणि त्याचे 10 वाटे घालणार आहे. आणि मग तो प्रत्येकजण आपापल्या घरून घेऊन जातात आणि मग संध्याकाळी त्याचा बेत असतो मटण वडेचा. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.